नमस्कार महाराष्ट्र आताच्या क्षणाची सगळ्यात मोठी ब्रेकिंग अपडेट। सध्या राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा जाणवत आहे त्या संदर्भात राज्य सरकारकडून एक दिलासादायक निर्णय नागरिकांसाठी घेण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आलेली आहे, उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत। आता घरगुती गॅस सिलेंडर संदर्भात राज्य सरकारकडून काही उपाययोजना केल्या जात आहेत आणि या सर्व उपाययोजना खूप महत्त्वाच्या असणार आहेत सर्व नागरिकांसाठी। पहा, दिलासादायक मोठी अपडेट आलेली आहे। नेमकी काय अपडेट आहे जाणून घेऊया सविस्तर। त्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून राज्य सरकारकडून गॅस सिलेंडर संदर्भात घेतले जाणारे सर्व निर्णय तुम्हाला वेळेवर पाहण्यास मिळतील। घरगुती गॅस सिलेंडर संदर्भातल्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा। या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता, महाराष्ट्र राज्यातील LPG गॅस सिलेंडर पुरवठा नियमित ठेवणे, संभाव्य तुटवडा परिस्थितीचे व्यवस्थापन करणे तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी काही उपाययोजना राबवण्यात येत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या माध्यमातून एक परिपत्रक 13 मार्च 2026 रोजी जारी करण्यात आलेला आहे आणि या परिपत्रकाच्या माध्यमातून नक्कीच सर्व नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आलेली आहे। गॅसचा जो तुटवडा भासत आहे याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून काही अतिशय महत्त्वाच्या उपाययोजना केल्या जात आहेत। त्यामध्ये हा जो पुरवठा आहे, गॅसचा पुरवठा सर्वांना नियमितपणे सुरू ठेवण्यासाठी, त्याचबरोबर भविष्यामध्ये जर युद्ध आणखीन काही दिवस सुरू राहिलं तर संभाव्य तुटवडा जो आहे तो त्या परिस्थितीचं व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं आहे, कायदा व सुव्यवस्था कशा पद्धतीने अबाधित ठेवायची आहे, सर्वांसाठी उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत आणि त्यानुसारच परिपत्रक जारी करण्यात आलेले आहे। पाहू शकता, सध्या मध्य पूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थिती विचारात घेता LPG व इतर पेट्रोलियम पदार्थाचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केंद्र शासनामार्फत करण्यात येत आहेत। त्याच अनुषंगाने केंद्र शासनामार्फत तेल उत्पादक व वितरण कंपन्यांना आवश्यक त्या सूचना संदर्भातील आदेशान्वये देण्यात आलेल्या आहेत। त्याचबरोबर राज्यातील LPG साखळी नियमित ठेवण्यासाठी, संभाव्य तुटवडा परिस्थितीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये निर्माण होणाऱ्या अनावश्यक भीतीचे वातावरण टाळण्यासाठी पुढील उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश राज्य सरकारकडून देण्यात येत आहेत। LPG पुरवठा सुरळीत राहावा, त्याचबरोबर पुरवठा साखळीवर देखरेख ठेवावी व संभाव्य टंचाईच्या परिस्थितीत समन्वय साधता यावा, यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये तसेच जिल्हा स्तरावर पुढील प्रमाणे काही विशेष समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत। तर एकंदरीत पहा, राज्यामध्ये जो गॅसचा तुटवडा जाणवत आहे या सर्व परिस्थितीचं पूर्वनियोजन राज्य सरकारच्या माध्यमातून करण्यात येत आहे। जर भविष्यामध्ये आणखीन जास्त तुटवडा जाणवणार असेल तर अगोदरच त्याचं काहीतरी उपाययोजना केल्या पाहिजेत, या संदर्भातही समिती स्थापन केलेली आहे। त्याचबरोबर आता सध्या जो तुटवडा जाणवत आहे त्यामुळे नागरिकांना गॅस सुरळीतपणे व्यवस्थितरित्या मिळण्यासाठी देखील उपाययोजना केली जात आहे। गॅसचा पुरवठा कुणालाही बंद होऊ नये, ही साखळी नियमितपणे सुरू राहावी यासाठी राज्य सरकारकडून उपाययोजना केली जात आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा, नागरिकांमध्ये गॅस सिलेंडर संदर्भात जी काही भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की गॅस मिळणार नाही, गॅस बंद झालेले आहेत, तर पहा, नागरिकांना अतिशय महत्त्वाची सूचना आहे, कुठल्याही अफवांना बळी पडू नका, अफवांवर विश्वास ठेवू नका। राज्य सरकारच्या माध्यमातून पुरेपूरपणे प्रयत्न केले जात आहेत। या सर्व परिस्थितीचं विचार करून पूर्व उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत। गॅसचा पुरवठा नियमितपणे सर्वांना होण्यासाठी उपाय केले जात आहेत। त्याचबरोबर नागरिकांमध्ये जी भीती निर्माण होत आहे, गॅस बंद होत आहे, गॅस मिळणार नाही, तर या सर्व अफवा आहेत। पहा, अगोदर 21 दिवसांची मर्यादा होती, आता ती मर्यादा 45 दिवसांवर करण्यात आलेली आहे। गॅसचा तुटवडा आहे राज्यामध्ये, परंतु पूर्णपणे गॅस कुणालाही बंद करण्यात आलेला नाही। तो 45 दिवसांनी तुम्हाला एक नवीन सिलेंडर देण्यात येत आहे। अफवांवर फक्त बळी पडू नका, भीतीचं वातावरण मनामध्ये निर्माण करू नका। हा जो व्हिडिओ आहे तो कुठलीही माहिती, कुठली अफवा म्हणजे चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्याच्या उद्देशाने बनवलेला नाही। सध्या नागरिकांमध्ये गॅस संदर्भात जे वातावरण निर्माण झालेलं आहे आणि भीतीचं जे वातावरण आहे ते दूर करण्यासंदर्भात नक्कीच या व्हिडिओची तुम्हाला मदत होणार आहे। पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून उपाययोजना केल्या जात आहेत, कुणालाही गॅस कमी पडणार नाही, कुणाचाही गॅस बंद केला जाणार नाही। 45 दिवसांनी तुम्हाला गॅस मिळणार आहे, त्यासाठी काही नियम आवश्यक आहेत। OTP असल्याशिवाय तुम्हाला गॅस दिला जाणार नाही। त्याचबरोबर फक्त आणि फक्त घरगुती वापरासाठीच गॅस दिला जाणार आहे तुटवड्याच्या परिस्थिती पार्श्वभूमीवर। त्यामुळे नागरिकांना कृपया सूचना आहेत, अफवांवर विश्वास ठेवू नका, अफवांना बळी पडू
पडू नका. 45 दिवसांनी तुम्हाला गॅस मिळणार आहे. पहा, त्याचबरोबर जपून गॅसचा वापर करा. हा एक महत्त्वाचा छोटासा पॉईंट आहे. हे महत्त्वाचं परिपत्रक राज्य शासनाच्या माध्यमातून नागरिकांसाठी जारी करण्यात आलेलं आहे. हे परिपत्रक, यामधील माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही. त्याचबरोबर व्हिडिओला लाईकसुद्धा करायचं आहे.